ऐकलं खऱ्या अर्थाने योगेश मडवी यांचा आता बोलणार आहोत. रोशन पाटील तारा यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेश मडवी यांचा आपण आवाज ऐकताय आमचे महागुरु निवेदकाच्या भूमिकेमध्ये. आणि पहिल्या मागच्या सामन्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये आपण आवाज ऐकला आमचे मित्र योगेश मडवी यांचा. तर पहिल्या फेरीमधला चौथा फ्रेश सामना दोन संघाच्या दरम्यान. स्कायरा 11 हेदुटणे विपक्ष अमन ब्रिगेड जय गावदेवी कंस्ट्रक्शन वळवली या दोन संघादरम्यान ही आता खरं तर लढत आहे. अंतिम सामना पहिल्या फेरीमधला. आकाश पाटील खरं तर यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांना संबोधलं होतं. कल्याण ग्रामीण दादा मस्कर यांच्या वतीने बलबली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. बलबली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ चौधरी यांचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 9 भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. बलिराम चिखलेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गमध्ये हेदुटणे संघाचा पहिला गोलंदाज प्रमुख गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना आपण पाहत आहे. पहिल्या ओव्हरसाठी यश काळन हा खेळाडू आणि समोर आपण पाहत आहे स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज रत्नदीप चौधरी आणि त्याच्या बरोबरीने ऋषी चौधरी. आघाडीचे दोन खेळाडू. रत्नदीप चौधरी आपण पाहिलं यंदाच्या अंगामध्ये तालुका वाईज पोल असेल किंवा रायगड प्रीमियर लीग पनवेल प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये अगदी कमी वयामध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारा हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने रन मशीन म्हणून ज्याला संबोधला तर ऋषी चौधरी हा खेळाडू नॉस्टॅकिंग एंडवरती आपण त्याला पाहू शकाल. पहिल्या षटकासाठी यश काळम त्याला मात्र यश मिळेल का हे पाहायचं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण उल्लेख केला होता स्कायरा 11 खरं तर या नावाचा. मी मगाशी उल्लेख केला क्रिकेटमध्ये एक यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांना संबोधलं होतं आकाशजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून वाडेगर संघ असेल, आमच्या रायगड जिल्ह्यातील टाकीगाव संघ असेल, आपण पाहिला न्यू यंगस्टार वाहा संघ असेल, अशा विविध संघांना पुरस्कृत करणारे आमचे मित्र आकाशभाई पाटील यांचं आम्ही करतो स्वागत. एका बाजूने प्रभाकर शेठ पाटील यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वलवली संघाचे पुरस्कर्ते. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. पहिल्या षटकासाठी यश काळन तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आपण पाहू शकाल रत्नदीप चौधरी आणि त्याच्या बरोबरीने नक्कीच ऋषी. डेड बॉल कॉल. रनिंग ट्रॅक तर आपण पहिल्या ट्रॅकमध्ये थोडासा बिघाड होत असताना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना यश काळनला आपण पाहणार. पॉवर प्लेमध्ये खरं तर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली होती तातुली संघाकडून. पहिला बॉल ऑन साईडला. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. पूल करत असताना बॉलला मिड विकेटच्या बाहेर टोकलाय. सीमा पार षटकार. संघाचे समर्थक आपण पाहता मोठ्या संख्येने मान्यवरांचे इथं आगमन. सचिन शेठ यांचं देखील आपण करूया स्वागत. प्रभाकर शेठ स्वतः पुरस्कर्ते आहेत या संघाचे. अमन ब्रिगेड जय गावदेवी कंस्ट्रक्शन वलवली या संघाला आपण पाहता. तर एका बाजूने स्कायरा 11 हेदुटणे या दोन संघादरम्यान ही लढत. आर फॅक्टर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आणि त्याच्या बरोबरीने रत्नदीप दोन्ही अतिशय स्फोटक फलंदाज. आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले. त्या ठिकाणी रत्नदीप चौधरी या फलंदाजाने षटकार लगावत मिडविकेटच्या बाहेर. टॉलेस्ट खेळाडू, उंच आपण पाहिलं हा देहबोळीचा खेळाडू. त्याने मात्र पुरेपूर त्या हाईटचा वापर करत असताना त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. वलवली म्हटलं की आमचे खरं तर मित्र SDC डीजे ऑपरेटर त्यांचा देखील आपण करूया स्वागत. त्याचबरोबर उत्कृष्ट मंडप डेकोरेटर सँडी त्यांचाही आवर्जून आपण उल्लेख करू. सत्यमानजी म्हात्रे असेल खरं तर त्यांचंही स्वागत आपण करूया या स्पर्धेनिमित्ताने. मोठा खरं तर हा क्रिकेटमध्ये प्रेम करणारा गाव. आणि एका बाजूने हेदुटणे आपण संघाचा विचार केला. करण काळन आमचे समालोचक मित्र, उत्तम मराठी समालोचक, आणि त्यांचा देखील आपण करूया स्वागत. आणि मॅचकडे आपण जाऊया. पहिला बॉलची धमाका आलाय. खरं तर स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिला बॉल चौकार आपण पाहिला होता त्या ठिकाणी ढवळेपाडा संघाकडून. तेव्हाच आम्ही सांगितलं होतं खरं तर आगाज ऐसा होता अंजाम कैसा होगा. पण तो मागचा सामना अपवाद राहिला ज्यामध्ये लो स्कोरिंग सामन्याचा पाठलाग करत असताना दातोली संघाने एक हाती सामना जिंकला. स्लॉग हिट करताना हा फटका मागचा पाय वाकवत सूर्यकुमार यादव स्टाईलने बॉलला फेकला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. लगातार दुसरा षटकार. रत्नदीप चौधरी इथे फलंदाजीसाठी सज्ज आहे. तर त्यांचे पिताश्री हरिचंद्र चौधरी बघा माजी संघनायक तर काका सचिन शेठ चौधरी
म्हणजे त्यांचा परिवार सुद्धा खेळ पाहण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. आणि सर दुग्ध शर्करा योग म्हणजे आपण पहिला नुकताच आपण नितीनचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि आज बर्थडे बॉय रत्नदीप चौधरी मैदानामध्ये खेळतात. स्फोटक अंदाज त्यांचा पाहायला मिळाला. सलग 2 षटकार आणि तेही यश काळ्यांसारख्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण करत असताना हा खेळाडू, म्हणून मी मगाशी या खेळाडूचा उल्लेख केला. खरं तर आमचे सुनील भाऊ देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत आम्ही करतो. कॅमेराच्या माध्यमातून त्यांचंही करूया स्वागत, जे आम्हाला अगदी स्क्रीनमध्ये पाहायला मिळाले. त्यांचंही वेलकम स्वागत. आणि बघा लगातार 2 षटकार रत्नदीप चौधरी या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाले. बर्थडे बॉय वाढदिवसानिमित्त एक मोठा गिफ्ट आपल्या संघाला देईल का? तर एका बाजूने यश काळनला यश मिळेल का हे पाहायचं आहे. राटम राऊंड द विकेट, ट्रॅक बदलला, तेच तर बॉल इथे आपण पाहिला, खेळाडू बाद. लेग बिफोर द विकेटसाठी मात्र अपील झाली आणि इथून आपण पाहू शकाल लेग बिफोर द विकेटचा शिकार झाला. LBWच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. बर्थडे बॉय रत्नदीप चौधरी. चौधरी, त्यानंतर सचिन पुण्यार्थी इथे उपस्थित आहे. सुनील पुण्यार्थी, नितीन भोईर शांततेचे प्रतीक, त्याचबरोबर प्रदीप म्हात्रे वलवली, बलिराम चिखलेकर खऱ्या अर्थाने वलवली या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन. तुम्हा सर्वांचं जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही स्वागत करतो. 2 षटकारानंतर यशला मात्र यश मिळालं. त्याने कमबॅक करून दिला आपल्या टीमला. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात प्लम LB खेळाडू बाद होताना आपण पाहिले. रत्नदीप नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. विशाल चिंद्रनकर हा खेळाडू, 3ऱ्या क्रमांकावरचा हा खेळाडू विशाल मात्र मैदानाकडे आलाय. चांगला स्टार्ट हवा होता. 12 धावा पहिल्या 2 बॉलती आल्या. 3ऱ्या बॉलती विकेट, त्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटमॅनचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, मिड विकेटला क्लिअर करत चालला बॉल सीमा पार. इट्स मॅक्झिमम षटकार. कॉन्फिडन्स देणारा हा फटका. फटक्यामध्ये कॉन्फिडन्स कमी होता परंतु रिझल्ट सुंदर होता. काय वापर केला बॉटरमॅनचा. यॉर्कर लेनचा बॉल बघा, प्रत्युत्तर देताना षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. त्या ठिकाणी विशाल चिंद्रनकर या फलंदाजाने, प्रत्येक फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये आला, आक्रमण करत असताना आपल्या टीमसाठी धावा बनवत असताना 18 धावा ऑन स्कोर कार्ड. राऊंड द विकेट यावेळेला देखील आपण पाहिला लाऊड ऑफिस झाली. बॉल अगदी मागे चालला त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्राकडे. लेग बायस कर तर लेग बायच्या स्वरूपात हा नशिबाचा चौकार मिळेल. बॅटिंग करताना टीम वलवलीला 4 धावा. आपका भी स्वागत इस टूर्नामेंट में. बिल्कुल बिल्कुल आपका स्वागत है. हर बार वलोली टीम के साथ खड़े रहते हमारे मटालू सेट, उनका भी स्वागत हम करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से. या वेळेला धीम्या गतीचा बॉल, थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळालं. मागचा बॉल नशिबाने साथ दिली. बॉल मागे फाईन लेगला ट्रॅव्हल करत असताना फाईन चौकार मिळाला आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर एकूण धावा फलकावरती अमन ब्रिगेड जय गावदेवी कंस्ट्रक्शन वलवली टीमच्या माध्यमातून एक गडी बाद 22. कायरा 11 हेदुड्डे संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी आकाशभाई पाटील A1 क्वालिटीचे व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून तब्बल 3000चं पारितोषिक असेल. गोलंदाजांना हेदुड्डे संघाच्या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. आकाशभाई पाटील यांच्याकडून तब्बल 3000 विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलंय. ब्रेक थ्रू कदम मिळाला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाकडे आलेला विशाल चिंद्रनकर, त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. नशिबाचा चौकारही पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 आल्या. गडी बाजाला 1 सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्ग मध्ये आपण येताना पाहत आहे. हर्षद भंडारी हा खेळाडू
हर्षद आलाय मैदानाच्या आतमध्ये. मागचा सामना एकतर्फा झाला. पहिली लढत आपण पाहिली, शेवटच्या क्षणापर्यंत गेली. उत्कंठावर्धक तो सामना रोमांचक परिस्थितीमध्ये आला. त्या ठिकाणी ढवळेपाडा संघाने तो सामना जिंकला. तदनंतर निळजे संघाचा आपण खेळ पाहिला. मोठं टार्गेट सेट केलं होतं, त्या धावांचा बचाव त्या संघाने केलं. त्यामुळे विकेटवरती काही होऊ शकतं, तुम्ही धावा बनवूही शकता आणि डिपेंड देखील करू शकता. हे मात्र या स्पर्धेने या मैदानाने दाखवलं. स्टॅकिंग एंडला आला स्टायलिश खेळाडू ऋषिकेश चौधरी हा खेळाडू. तर मध्ये चांगल्या पद्धतीने हा खेळाडू फटकेबाजी करतो. अनेक वेळा त्याने मात्र स्वतःला सिद्ध केले. परंतु या मॅचमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये समोर एक मोठा संघ आहे स्कायरा 11 हेदुटणे. या संघासमोर त्यांना खेळ करायचा आहे. ओव्हर द स्टम्प्स पहिला बॉल बघा, लॉफ करत असताना मिड ऑफला फटका फसलाय स्ट्रेट टू द कॅप्टन. अगदी कॅप्टनच्या हातामध्ये, अविनाशच्या हातामध्ये झेल गेला आणि इथे झेल बाद झालाय. ऋषिकेश चौधरी गोल्डन डकचा शिकार. 0 धावसंगती बाद. तर याच दरम्यान आपण पाहतोय एक डे स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे सगळ्यांचे मित्र खरे तर नारायणगावचे कैलासदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आकाशदादा पाटील आणि हरिदादा मात्रे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम कैलासदादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावा आपण व्यासपीठावरती. न्यू बॅटर मैदानाकडे आपण पाहता मुकेश शेलटकर हा खेळाडू मैदानाकडे चालला 4थ्या क्रमांकावरती. आणखीन एक आक्रमक असा खेळाडू मुकेश शेलटकर आपण पाहत आहे. रत्नदीप यांचे पिताश्री या सामन्याचा आनंद घेतात. ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहू शकाल. बलबली संघाचे मोठे पाठीराखे आज मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्या सर्वांचं स्वागत. हलक्या हाताने इनसाइड आउट ड्राईव्ह केला बॉलला. अगदी ड्राईव्ह लेंथवरती हा बॉल होता. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना पहिली सिंगल आपल्या खात्यामध्ये ॲड करून घेतली मुकेश शेलटकर या फलंदाजाने. 1 रनने मात्र स्कोर कार्ड तुम्हाला आता थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 गडी बाद 23 या धावसंख्येवरती. कधी कधी जेव्हा मोठ्या फटकांचा ओघ कमी होतो तेव्हा सिंगल डबलला महत्त्व देणं तेही तितकंच महत्त्वाचं. आणि मैदानाकडे अनुभवी खेळाडू आहे मुकेश. त्याच्या बरोबरीने आपण पाहता विशाल चिंद्रनकर हा खेळाडू स्ट्राईक एंडला. यावेळेला हा फटका फसला, कधी एज लागली, मागे चाला डिरेक्टची संधी आली होती. नेमबाजीमध्ये निष्णांत व्हावं लागेल या क्षेत्ररक्षकांना. जर काही ते स्टम्प्सला हिट झाला असता तर कदाचित रन आउटचा विकेट मिळाला असता आणि तोही महत्त्वाचा विकेट. मुकेश शेलटकर नावाचा एक प्रमुख अनुभवी खेळाडू, त्याला बाद करण्यामध्ये हेदुटणे संघाला यश मिळालं असतं. तर मुकेशसाठी स्वर्ण संधी बघा. मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे मालक गोवर्धन शेठ पालेकर यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रचंड प्रेम या खेळाडू होते आहे बघा. यावेळेला हुक करत असताना बॉलला गती जास्त होती. मागे बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप लेग बायच्या स्वरूपात आलाय. अजून एक या इनिंग मधला नशिबाचा चौकार. होता आणि बघा शोल्डरला स्पर्श करून बॉल मागे गेला प्रचंड वेगाने. प्रचंड गतीचा वापर करताना गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहता हर्षद भंडारी. आणखीन एक वेगवान असा हा गोलंदाज, हेदुटणे संघाचा प्रमुख गोलंदाज. ओव्हर द स्टम्प्स यावेळेला ऑन ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट बॉल मागे चालला. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन सेकंडमध्ये मात्र त्याचा करतर नक्की त्याला कन्वर्ट करत असताना 2 धावा परावर्तित केल्या या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लागताना आतापर्यंत 2 गडी बाद 30 धावा. तिसरं दशक पूर्ण झालंय. सेकंड ओव्हर मार्गस असताना पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना आपण पाहता हर्षद भंडारी या गोलंदाजाला त्याने कमबॅक केलंय. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्या. 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च करता आपण पाहिलं. बॅक टू द बॉलर हे कमबॅक करून देणारं षटक होतं स्कायरा 11 हेदुटणे या संघासाठी. कारण या ओव्हरमध्ये हर्षद धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. एक्स्ट्राच्या धावा आल्या 4. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये अमन ब्रिगेड जय गावदेवी कंस्ट्रक्शन वलबली संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 2 गडी बाद 30 धावा.
तुमचं सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे आणि मुकेश शेलडकर खऱ्या अर्थाने रोशनी ते फलंदाजी करताना पाहतो. मुकेशसाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. मंगलमूर्ती क्रिएन सर्व्हिसचे प्रोप्रायटर आदरणीय श्री गोवर्धन शेठ पालेकर, गोमादादा गडगे टेंबोडे आणि प्रकाशदादा गडगे टेंबोडे या त्रिवेणी संगमच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे तिन्ही षटकारांसाठी. सेकंड ओव्हरमध्ये हर्षद भंडारीने कमालीचं कमबॅक करून दिलं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण खरं तर हास्य मुद्रा पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती खास करून संघनायक देखील प्रचंड इम्प्रेस झाले हर्षदच्या कामगिरीनंतर. अविनाश काळे यांना आपण पाहिलं आणि यानंतर आता आपण पाहता तिसऱ्या षटकामध्ये फ्रेश गोलंदाजी करण्यासाठी बघा तो क्षण ज्या ठिकाणी आनंद आपण दोघांच्या चेहऱ्यावरती पाहिला. हे कमबॅक टीमसाठी फार महत्त्वाचं होतं आणि ते हर्षदने करून दिलं आहे. आपल्या संघनायकाने दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला आणि त्या षटकामध्ये त्याने कमबॅक केलं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे रोहित पाटील हा खेळाडू. आणखीन एक फ्रेश गोलंदाज. कदाचित सेकंड स्पेलमध्ये हर्षद भंडारेकडे संघनायक जातील त्यामुळे ही रणनीती कदाचित चेंज केली असावी. इथे रोहित पाटीलला पाचारण केलं. समोर विशाल चिंद्रनकर ज्याने षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. या बोला देखील फटका उंच गेलाय लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग. अजून एक धमाका षटकार. अर्थात कोणी सी संघाचे ऑनर नितीन फुलोरे जे युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात त्यांच्याकडून हेडोटने टीमला शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील स्वागत आहे. कमालीचा फ्लिकचा फटका आपण पाहिला. बॉटम हँडचा वापर चांगल्या पद्धतीने करतो हा खेळाडू विशाल चिंद्रनकर. यावेळेला टॉस केला बॉलला थोडंसं दबाव गोलंदाजावरती. व्हेरिएशन करताना मात्र हे व्हेरिएशन थोडंसं अंगलट आलं असंही म्हणायला हरकत नाही. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकलेला बॉल. पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. कटर बॉल टाकायचा होता. थोडासा बॅकअप द हँड उजव्याच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 37 धावा धाव फलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं 79च्या आसपास जातोय. याही वेळेला आपण पाहिला बाहुबली स्ट्रोक खेळायचा होता. बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. जेवढे बॉल त्याच्या अगदी समोर आले ओव्हर पिच त्या बॉलवरती मोठे फटके पाहायला मिळाले. आणि तदनंतर बघा कटर बॉलचा वापर केला त्या ठिकाणी गोलंदाजाने. हे कौतुक करावं लागेल या ठिकाणी रोहित पाटील या खेळाडूचं. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा खेळत असता तेव्हा आपण त्या ठिकाणी मॅच्युअर्ड होत असतं आणि याचं उत्तम उदाहरण या षटकामध्ये दाखवलं रोहित पाटील या चेंडूवरती. पहिला बॉल फुल्लर लेनचा होता. त्यानंतर आपण पाहिला थोडासा टप्पा मागे घेतला. लेन बॉलचा वापर करताना आपण पाहिलं रोहितला. नेक्स्ट बॉल यावेळेला बॅकफुटला आले. उडवला बॉलला लॉंगअपच्या दरम्यान फटका फसलाय. झेल खाली शतरक्षक आले. झेल टिपलं प्रदीपने आणि इथे मात्र झेल बाद झालाय विशाल चिंद्रनकर हा खेळाडू. या खऱ्या अर्थाने विशालने धाकड फलंदाजी केली होती. 37 धावांची दमदार खेळी साकारलेली होती स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग करत असताना 7 चेंडूमध्ये 13 धावा त्याने आपल्या संघासाठी केल्या ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. पण तो एका बाजूने स्कायरा 11 हेदोटे संघासाठी कमबॅक गरजेचं होतं आणि ते मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं रोहित पाटीलने करून दिलं. विकेट त्याला मिळालाय आणि 3 खेळाडू बाद आपण होताना पाहिले. 9 खेळाडू चालला मैदानाकडे. आशिष पाटील मधल्या फळीतला आणखीन एक आपण पाहिला आक्रमक फलंदाज या ठिकाणी वलबोली संघाचा आशिष पाटीलला आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू तो फेस करेल या डावामध्ये. समोर गोलंदाज रोहित पाटील. पाटील वर्सेस पाटील असं हे बॅटल. रोहित वर्सेस आशिष असं हे खरं बॅटल तुम्ही मैदानामध्ये पाहताय. 2 खेळाडूंमधलं हे युद्ध. स्विंगानं मिस. कमबॅक करत असताना विकेट मिळाल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय झाला आहे रोहित पाटीलचा आणि त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन तो योग्य वापर मैदानामध्ये करत असताना कटर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. टप्पा पडला की बॉल थोडासा बाउन्स होतो. राईज होत मात्र टर्न होऊन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसा होतो. हे व्हेरिएशन रोहितच्या या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत. कमबॅक गरजेचं होतं या ठिकाणी खरं तर स्कायरा 11 हेदुटने या टीमसाठी. बॅकफुटला आले. एक पॉईंटच्या डोक्यावरून प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. अप्पर कटचा प्रयत्न आणि रिझल्ट आला इथे 4 धावा चौकार.
कमालीचा फटका बॅकफुटला गेले, जागा बनवली स्क्वेअर कट करत असताना त्या ठिकाणी फटका आपण पाहिला डीप कव्हर पॉईंटला. लॉंग चेस होता फिल्डरसाठी, त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे आपण जाताना पाहिला. 4 धावा आल्या आणि पुन्हा एकदा मोमेंटम आता वलवली संघाच्या वाटेला आपण पाहू शकाल. या चौकाराच्या नंतर 41 वरती पोहोचलाय. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना अमन ब्रिगेड, जय गावदेवी कंस्ट्रक्शन वलवली हा संघ, प्रभाकर शेठ पाटील वल्लभचे सुप्रसिद्ध उद्योजक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. या वेळेला बॅकफुटला आले, ऑन साइडला पूल करत असताना पॉवरफुल हिट रोहित शर्मा स्टाईलने मात्र रोहितला प्रत्युत्तर दिलंय. मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटीलने सबसे कातिल आशिष पाटील षटकार. व्यासपीठावर नारायण गावातील क्रीडा क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व कैलाश पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथे बक्षीस आलेलं आहे. कैलाश पाटील आपलं समालोचन ग्रुपच्या वतीने आम्ही सर्व समालोचक मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आपण करूया मान्यवरांचं. बघा समाजसेवक अजित पाटील कोळेगाव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चं पारितोषिक आलं. गोलंदाजांना आणि स्कायरा 11चे खरंतर यशस्वी पुरस्कर्ते आकाशभाई पाटील यांच्याकडून देखील गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चं पारितोषिक असेल. चांगली मॅच, चांगली स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024 या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि आजची पहिली रात्र या स्पर्धेची आपण पाहू शकाल. सन्माननीय आपण पाहता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कल्याण पूर्व मतदारसंघाच्या आमदार आदरणीय सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचे चिरंजीव, त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होताना पाहिला. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती पहिल्या रात्रीपासून आपण या व्यासपीठावरती पाहत आहे. अजित पाटील कोळेगावचे समाजसेवक त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चं पारितोषिक आले. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि जवळजवळ 47 धावा फलकावरती पण येताना पाहिल्या. थोडंसं महागडं षटक राहिलं खरं तर पहिल्या 3 गोलंदाजांच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करणारा हर्षद भंडारी, जे आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान सेकंड स्पेलसाठी तो येऊ शकतो आणि बरोबर संघनायकाने विश्वास त्याच्यावरती दाखवला. भरपूर चांगला गोलंदाज, वेगवान, तेज तरार. बघा त्याची हेअरस्टाईल देखील अतिशय युनिक आहे आणि त्याच्या समोर एक अनुभवी खेळाडू आहे, तो म्हणजे मुकेश शेलेटकर. प्रचंड अनुभव, प्रदीर्घ काळ त्याने मात्र या वलवली संघासाठी योगदान दिलं असा खेळाडू. स्ट्राईक एंडवरती वेगवान हर्षद भंडारीच्या अगेन्स्ट कशा प्रकारे तो प्रत्युत्तर करेल हे पाहायचं आहे. पहिला बॉल ओव्हरमधला आपण पाहत आहे ओव्हर द स्टम्प्स. अगदी आपण पाहिलं बॅटचा फेस लवकर झाला, क्लोज झाला आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तेच सरळ बॉल. इथे आपण पाहिलं एक सिंगल रन मात्र ॲड होताना पाहायला मिळेल. 1 धाव फलकामध्ये बदल. धाव फरक थोडंसं पुढे सरकताना आपण पाहता 48 वरती पोहोचला. त्या ठिकाणी वलवली संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टार्गेट बनवायचा आहे. हेदुटणे संघ, स्कायरा 11 हेदुटणे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत आपण जर पाहिला सध्या सुस्थितीमध्ये आहे तर वलवली संघ. मात्र इथून पुढचे 11 बॉल तेही निर्णायक राहतील. कमी धावा जर तर मात्र दबाव वाढेल. वेगवान बॉल, तेज सरार, प्रचंड वेग. तुम्हाला या षटकामध्ये आपण पाहता हर्षद भंडारीचा वेग पाहायला मिळाला, पण पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला रत्नदीप चौधरीचा वेग पाहायला मिळेल. त्याच्याकडे असणारी गती ही तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. भन्नाट वेगवान हे गोलंदाज आहे. असे म्हणतात नवे पर्व युवा सर्व, नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आता तरुणांचा बोलबाला, युवकांचा बोलबाला या क्रिकेट क्षेत्रामध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन साईडला हा फटका, वाडी स्लॉंगरमधला फिल्डर चेंडू खाली येतोय. त्या ठिकाणी सिंगल रन मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळेल. बघा दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा विपक्ष जय हनुमान निळजे. दोन्ही संघ नायकांना हा पहिला पुकार असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर कर्णधार आपण टॉससाठी मंचामध्ये रिपोर्टिंग करा. एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा विपक्ष जय हनुमान निळजे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना
हर्षद भंडारी चर्चेमध्ये राहील. यॉर्करचा प्रयत्न, टो क्रशर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहिला हर्षदचा. काय ॲक्शन या खेळाडूची. बॉल रिलीज करत असताना पूर्णपणे शोल्डरचा वापर, त्यानंतर डिरेक्शन चांगलं आहे, लाईन चांगली आहे, वेग प्रचंड आहे. सर्व गोष्टींचा वापर करत असताना हा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजी हर्षदकडून आपण होताना पाहत आहे. हे तुटणे संघ पुन्हा एकदा कमबॅक करत असताना बॅक टू द बॉलर, फॉलो मध्ये चेंडूला पकडलाय, फेकी झाली आहे. बॉल त्या ठिकाणी कलेक्ट करता आले नाही विकेट किपर, अन्यथा रनआउटचा एखादा विकेट मिळाला असता. कमालीचं खरं तर या ठिकाणी आपण पाहिला. खरं तर डेडिकेशन देत असताना हर्षद भंडारी दरम्यान एक सिंगल मोया मात्र 50 धावा कंप्लीट झाल्या या ठिकाणी वलवली संघाच्या माध्यमातून. 3 गडी बाद 50 अशी धावसंख्या, धाव फलकावरती 50 कंप्लीट टीमच्या माध्यमातून. अजून काही बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु कौतुक करावं लागेल या संपूर्ण इनिंगमध्ये हर्षद भंडारीचं एका बाजूने खोऱ्यानं धावा वाहत असताना मात्र धावसंख्येमध्ये रोख लावलाय. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह मागे चालला, बॉल ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर त्या ठिकाणी फील्ड झालाय. वेगवान स्ट्रोक जरूर होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं आशिष पाटीलच्या माध्यमातून एक सिंगल या चेंडूवरती मिळेल, परंतु 2 स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. गोलंदाज हर्षद भंडारीने कमालीचा एफर्ट लावत असताना कमबॅक करून दिला आपल्या टीमला. एक खेळाडू बाद करण्यामध्ये त्याला यश त्या ठिकाणी मिळालं. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना वलवली संघाची धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 51. यानंतर खऱ्या अर्थाने बिंदास पाटील माजी उपसरपंच बुर्दुल यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो. एंजल 11 जानुमान डवलेपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानुमान निलजय. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही इथे सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. दुसऱ्या फेरीतील साखली फेरीमधील प्रत्येकी सामना हा मात्र 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. बॅटिंग ग्राफ्स पर ओव्हर मागे आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 8 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 17 आणि चौथ्या षटकामध्ये हा ग्राफ्स पुन्हा डाऊन होताना आपण पाहिला, ज्या ठिकाणी फक्त 4च धावा खर्च केल्या हर्षद भंडारी या गोलंदाजाने. पार्टनरशिप आपण जर पाहिली ऋषिकेश आणि रत्नदीपमध्ये 12 धावांची झाली. विशाल आणि त्याच्याबरोबर ऋषिकेशमध्ये 10 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. मुकेश आणि विशालमध्ये 15 धावांची भागीदारी. तदनंतर आता मैदानामध्ये नॉटआउट भागीदारी आशिष आणि मुकेशमध्ये 14 धावांची आपण होताना पाहत आहे. अंतिम षटक स्लॉगवरचं गोलंदाजी मार्कपदी गोलंदाज स्वतः कॅप्टन अविनाश काळन यावेळेस मात्र या षटकामध्ये निर्णायक हे षटक राहील. स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक आणि या षटकामध्ये अजूनही मैदानामध्ये 2 सेट फलंदाज. एका बाजूने आशिष पाटील जो वैयक्तिक 6 चेंडू 12 या धावसंख्येवरती खेळतो, त्याच्या बरोबरीने 7 बॉल 5 या धावसंख्येवरती मुकेशला पण खेळताना पाहत आहे. संघर्ष करतोय मुकेश मैदानामध्ये धावांसाठी. गोलंदाज सज्ज अविनाश काळनला आपण पाहत आहे या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी होती. फुल लेन बॉल होता, ऑन साईडला टर्न केला. बॉलला फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे, फंबल झाले क्षेत्ररक्षक. अतिघाई संकटन असं म्हणतात. लास्ट मोमेंटला बॉल लवकर उचलून फेकायचा होता, परंतु या घाईमध्ये त्या ठिकाणी बॉल त्याच्या हातातून स्किट झाला. तर अविनाशसाठी बघा विकेट हॅट्रिकसाठी इथे कैलाश पाटील नारेज यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच एंजल 11चे पुरस्कर्ते बिंदादादांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. ओटू रोशन. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. 53 वरती पोहोचला मैदानामध्ये वलवली संघ. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दबाव टाकायचा आहे गोलंदाजांना. खरं तर या ठिकाणी आपण पाहता अविनाश काळनला गावदेवी या ठिकाणी नक्कीच वलवली या संघावरती प्रेशर खरं तर क्रिएट करायचा आहे. पहिला बॉल त्याने चांगल्या पद्धतीने हाताळला. स्वतः कॅप्टन आहे, सरसेनापती या संघाचे आहेत, अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. बॉलिंग ॲक्शन अतिशय चांगली. यावेळेला फुल टॉस आतली कडा घेऊन बॉल मागे चालला. त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला 1च धाव असेल. 1च धाव या चेंडूवरती आली. डेथ ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना बघा खरं तर समाजसेवक अजितदादा पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चं पारितोषिक आलंय. भानुदासजी मस्कर यांच्याकडून मुकेशसाठी सलग 3 षटकाराला 3000चं पारितोषिक. नारिवलीचे आदरणीय भानुदासजी मस्कर. मुकेश खरं तर या इनिंगमध्ये प्रचंड संघर्ष करतोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल थोडासा दबाव टाकत असताना अगदी वेगळी बॉलिंग ॲक्शन. कमालीची गोलंदाजी आहे. अविनाश काळन सर सेनापती एका बाजूने खरं तर दुसऱ्या संघाचा प्रचंड अनुभवी खेळाडू. दोघांमधले युद्ध आपण पाहत आहे आणि आतापर्यंत डॉमिनेट केलंय अविनाशने मुकेश या फलंदाजाला. किती काळ शांत बसवा तुम्ही. मुकेश शिलटकरला आक्रमण करत असताना मी फार काळ शांत बसू शकत नाहीये हे सांगणारा हा षटकार होतोय मुकेशच्या माध्यमातून टीम वलवलीला.
लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून एक षटकार जर या बॉलवरती आला असता सचिन दादा चौधरी आणि प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 3000चं पारितोषिक मुकेशला दिलं जाईल. खरं तर प्रभाकर शेठ पाटील हे क्रिकेटला धर्म मानणारे यशस्वी पुरस्कार त्यांच्याकडून हे पारितोषिक आलं आणि सचिन शेठ यांच्याकडून 3000. बघा रेलिंगवरती आपण जास्त लोड टाकू नका. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडं असं बॅलन्ससाठी फक्त त्याला यूज करा. जास्त आपण लोड त्याच्यावरती टाकू नका. बघा तो एक षटकार आला. चांगलं टायमिंग, अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिली. खरं तर बलबली संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक आहे. अविनाशवरती हल्ला बोल आक्रमण करत असताना अभि नाही तो कभी नाही असा खेळ मात्र मैदानामध्ये साकारत असताना मुकेशला आपण पाहता. तर मुकेशने बघा षटकार इथे तटवलेला आहे. त्याच्यासाठी अमन 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाचे फलंदाज मुकेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज प्रभाकर शेठ पाटील वलभ यांच्या वतीने इथे जमा झालेलं आहे. आणि समालोचन ग्रुपसाठी सुद्धा प्रभाकर शेठ पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. टायमिंग चांगलं होतं. खरं तर मुकेशचा या मागच्या फटक्यामध्ये थोडासा वेळ होतो. त्याला प्लीज स्पीडअप करा. आपण मुन्ना पठाण सर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, शेखर सर आपण पाहता स्क्वेअर लेग पंच्या भूमिकेमध्ये आहेत. दिमागतीचा बॉल आतमध्ये आलाय. व्हेरिएशन बघा किती चांगलं होतं. एक वेळ अशी होती मुकेशला बॉलला सोडायचं होतं, लेफ्ट करायचं होतं, परंतु इथे बॉल थोडासा आतमध्ये आला आणि त्या ठिकाणी सिंगल घेताना हे दोन्ही खेळाडू ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्हाला मागच्या बॉलचं चित्रीकरण पाहायला मिळेल. थोडासा आपण पहिला स्पिन केला बॉलला. खरं तर चांगल्या पद्धतीने बॅकअप द हँड हा बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हेरिएशन करत असताना विकेट. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल आणि सरसेनापती अविनाश मात्र कमबॅक करत असताना खेळाडू बाद झालाय आशिष पाटील. हनुमान निलजे क्रिकेट संघाचे संगनायक येथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एंजल 11 जानुमान ढवलेपाडा संगनायक या स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. नाणेफेक इथे मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होणार आहे. नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभास्ते. निश्चित स्वरूपात आज इथे आलेले प्रमुख पाहुणे. सामना 4 षटकांचा. प्रभाकर शेठ पाटील साहेब या आपल्या शुभास्ते त्यांच्या समेत सचिन शेठ चौधरी. प्रभाकर शेठ या नाणेफेक इथे केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. एका बाजूला एंजल 11 जानुमान ढवलेपाडा, तर त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानुमान खऱ्या अर्थाने निलजय. या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान प्रभाकर शेठ या नाणेफेक इथे संपन्न होईल. सामना 4 षटकांचा असेल. हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ऑनली 4 ओव्हर्स. 4 षटकांचा सामना दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. प्रभाकर शेठ पाटील त्यांच्या समेत सचिन शेठ चौधरी माजी उपसरपंच बलबली. हेड अँड टेल दर्शनीय बाजू. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. आणि नाणेफेकीचा कौल एंजल 11 जानुमान ढवलेपाडा संघाने एक नाणेफेक जिंकली. निर्णय फिल्डिंग लढत स्वरूपात निलजे क्रिकेट संघ त्यांना प्रतिस्पर्धी तुम्ही आहात खऱ्या अर्थाने ढवलेपाडा क्रिकेट संघ. लढत कशी होईल, काय संघर्ष बघायला मिळेल मैदानात? मैत्रीपूर्ण होईल. मैत्रीपूर्ण. तर निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल इथे एंजल 11 ढवलेपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी जे हनुमान निलजे क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित केलेले आहे. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. सचिन शेठ चौधरी वलवली. सचिन शेठ या आपला सन्मान केला जाईल. वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, भारतीय जनता पार्टीचे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9चे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचं जे गावदेवी क्रिकेट संघ वलवली यांच्या वतीने स्वागत केले जाईल. बलिराम चिखलेकर दादा आपलंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. वलवली बलिराम दादा या तुमचा सन्मान इथे केला जाईल. तर मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस गोवर्धन शेठ पालेकर यांचं आगमन झालेलं आहे. आपणही व्यासपीठावर या. सचिन शेठ चौधरी वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 9चे ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांचा येतोची सन्मान आमचे एकच वादा निखिल दादा यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने ते केला जात आहे. बलिराम
चिखलेकर वलवली यांचा येतोची सन्मान केला जाईल आणि स्कायरा 11चे आकाश पाटील शिरडोन या आणि नरेश पाटील नारायण, कैलाश पाटील नारायण आपण या, आपला सन्मान इथे केला जाईल. कैलाश पाटील नारायण या, आकाश आमचे बलिराम दादा चिखलेकर वलवली यांचा येतोची सन्मान. स्नेहाताई नितेश पाटील विद्यमान सरपंच बुरदुल या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बलिराम दादांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे निश्चित स्वरूपात. आणि यानंतरचा सन्मान असेल ठाणे ग्रामीणमध्ये एक मोठे पॅकर्स म्हणून परिचित असणारे स्कायरा या नावाने ओळखले जातात आकाश पाटील शिरडोन यांचा येतोची सन्मान केला जाईल. व्यासपीठावर आपण प्रदीप म्हात्रे पालेबुद्रुक यांना पाहतो. पालेबुद्रुकच्या मैदानावर सुद्धा दिलीप शेठ वास्कर विद्यमान सरपंच पालेबुद्रुक आताच मेष झाला. 5 ते 11 खऱ्या अर्थाने फेब्रुवारीला एक मोठी नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. नाईट स्पर्धा पालेबुद्रुकच्या मैदानावर पालेश्वरी. वाल्मिक शेठ या, वाल्मिक शेठ पाटील माजी सरपंच बुरदुल आपला येतोची सन्मानित केलं जाईल. जे गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. स्पर्धा जरी स्नेहाताई पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे नितेश शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून, परंतु त्यांच्या परिवाराने याचा श्रेय दिलेला आहे जे गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलच्या सर्व मेहनत घेणाऱ्या आमच्या सर्व संयोजन समितीला. सचिन दादा पाटील या, आपला सन्मान केला जाईल. खेळ स्टार्ट असेल वलूया योगेश मडवी यांच्याकडे. उपसरपंच सचिन दादांचा सन्मानित केला जात आहे. खेळ स्टार्ट. गोलंदाज सज्ज. हा चेंडू खऱ्या अर्थाने तटून काढला फलंदाजाने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच रोशन. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा याची देई याचा डोळा आपण पाहतो. सरपंच चषकाचा सोहळा शेवटची अंतिम लढत पहिल्या फेरीतील आपण पाहतो. स्कायरा 11 हेडूटने विरुद्ध दुसऱ्या बाजूला संघ तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये वलवली संघ. अमन ब्रिगेड जय गावदेवी कंस्ट्रक्शन वलवली टीम प्रथम बॅटिंग केली आणि 61 धाबा केलेत. 62 धाबेचं टार्गेट असेल आणि सुरुवात देखील चांगली झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत 5 धाबा एकवटल्यात. बॉल इथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप बॅक टू द डगआउट. गावदेवी वलवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. अमन 11 गावदेवी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य प्रभाकर शेठ अर्थात पीके शेठ पाटील वलप यांच्या वतीने प्रत्येकी विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. विनोद शेठ चौधरी वलवली यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर अष्टविनायक धाबाचे मालक आकाश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचंही ते आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. टार्गेट 62 धाबेच असताना इथे पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. प्रदीप कालन शून्यावरती बाद झाला. गोल्डन डकचा शिकारी झालाय आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तो रोहित पाटील आला 3ऱ्या क्रमांकावरती. बरेच सारे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात त्यांचं आपण स्वागत करू. बरेच सारे प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून अर्थात आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2024 शानदार पर्व आज पहिली रात्राने पहिल्या रात्रीतील इथे पहिल्या राऊंडचा अंतिम सामना बघा. उद्या 10 संघ असतील. 6 वाजता रिपोर्टिंग द्यायची आहे. 6:15 टॉस आणि 6:30 वाजता परफेक्ट मॅच सुरू होईल. जर संघ नसतील पहिल्या मॅचचे तर त्यांना बाय मिळणार नाही. यावेळेस ओव्हर थ्रो डायरेक्टलीचा प्रयत्न परंतु इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धाब्याने अकाउंट ओपन झालंय रोहित पाटीलचं मैदानावरती. टार्गेट 62 धाबा येणाऱ्या 5 षटकामध्ये बनवायचे आहेत आणि सुरुवात पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत.
डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु इथे बॉल भरपूर एस्टांपासून दूर राहिला आणि रन्स त्या ठिकाणी मिळाल्या 2. 6:30 वाजता परफेक्ट उद्या मॅच सुरू होईल आणि दोन्ही संघ लक्ष द्या, जर नसाल तर नक्कीच बाय मिळणार नाही. नारायण विरुद्ध सिद्धी करवल्याची लढत असेल. नारायण विरुद्ध सिद्धी करवले, जवनमान सिद्धी करवले विरुद्ध नारायण अशी ती लढत उद्याची पहिली आहे. 6 वाजता रिपोर्टिंग आहे. 6:15 टॉस होईल आणि 6:30 वाजता परफेक्ट मॅचला स्टार्ट होणार आहे. ह्या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि दोन्ही संघ नसेल तर बाय मिळणार नाहीये, या गोष्टीची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. यावेळीचा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला, चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दम 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 करत प्रशांतच्या बॅटमधून येतोय चौकार. योगेश, यापूर्वी आपण आवाज ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत स्नेहाताई, ते आपले नितेशदादा पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं संगीत आपल्याला खऱ्या अर्थाने ते ऐकायला मिळालं, त्यांच्या नावाचं गाथा सांगणारं. परंतु निश्चित स्वरूपात या संगीताला ज्यांनी आवाजाला गती आणि खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर बुर्दुल गावातील एक आपला भूमिपुत्र गायक सुशांत मात्रे आणि त्यांच्या टीमचं खऱ्या अर्थाने आपण कौतुक करू की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन खऱ्या अर्थाने त्याच्या रूपाने आपल्याला बघायला निश्चित स्वरूपात मिळतो. निश्चित स्वरूपात वलवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी विकेटसाठी प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि 3 विकेटसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. प्रतिषेधक आपण पाहिलं की इथे हेडूटने टीमला जिंकण्यासाठी 12.40 ची सरासरी आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये हेडूटने संघाने 12 धावा केल्यात. बघा 3 चेंडू 3 चौकार टोकले तर 2000चं प्राइज आहे आणि 3 बॉल 3 षटकार जर टोकले तरी ते 3000 रुपयाचं प्राइज हे खेळाडूंना देण्यात येणार आहे. अजित पाटील कोळेगाव यांच्याकडनं ते प्राइज असेल. 3 बॉल 3 चौकार आणि 3 बॉल 3 षटकार. 3 चौकार टोकले तर 2000 आणि 3 षटकार टोकले तर 3000 रुपयाचं प्राइज असेल. कल्पेश गोंदली यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000चं प्राइज आहे. बॉल चांगला आहे, बीट केला फिल्डरला आणि बॉल चालला सीमारेखा बाहेर, येतोय चौकार रोहित पाडीच्या बॅटमधून. नक्कीच बुर्दुल संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू खरं तर महागुरू सध्याच्या सीझन मध्ये देखील अंकुश बॉम्बेची बॉलिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली. टोंड्रे स्पर्धेमध्ये त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. शॉट लाईक दॅट, यावेळेस मात्र घुटना टेक आणि रोहित पाटीलचा सिक्सर देख ठोकला स्क्वेअर लेगच्या वरनं सीमारेषा बाहेर षटकार. ऍक्शन पाहायला मिळेल. बघा कशा प्रकारे फटका होता, अगदी बॉलवरती नजर होती आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरनं सीमारेखा बाहेर. यावेळेस ऑफ साइडला फिल्डर आहे आणि ते जजमेंट चांगलं. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर रोहित पाटील ज्यानं 5 चेंडूमध्ये 13 धावेचं योगदान दिलंय. दिशागती देण्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून काम केलं. परंतु आताचा वर्तमान जर क्रिकेटचा जर आपण विचार केला तर सुधीर पाटीलला कोण खऱ्या अर्थाने कोण विसरणार. एक आक्रमक फलंदाज आणि एकदा जर लय मध्ये आलं ना, मोठी खेळणी खेळण्यामध्ये तो पटाईत आहे. नक्कीच सुधीर पाटील, त्यानंतर त्यांचा वीरेंद्र सेहवाग, महेश पाटील आणि सध्या भूषण पाटील आक्रमक गोलंदाज. युवा टॅलेंट घेऊन बुर्दुल संघ आता प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण करतोय. आणि खरं तर एकेकाचं क्रिकेट आपण पाहिले. सुरेशदादा पाटीलला देखील कोण विसले. जगदीश पाटील ज्यांनी पहिली बाईक बुर्दुल गावासाठी आणली. अनेक खेळाडू तुम्ही पाहिले संघामध्ये, सगळ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आज पुन्हा एकदा तो संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बुर्दुलचा.
धावसंख्या एकूण पाहिली तरी ते 23 धावा, 2 गडी बाद झालेत. ओव्हर नंबर सेकंड सुरू असताना ऋषिकेश चौधरी पहिलं षटक तुम्ही पाहिलं, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल. विकेट तर प्राप्त केली, परंतु इथे धावांवरती रोख लावणं फार महत्वाचं आहे. सिंगल डबल थांबवणं फार महत्वाचं आहे. सिंगल तर आली मैदानाच्या आतमध्ये, सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 24 या धावसंख्येवरती प्रति षटक 12.40 ची सरासरी आहे आणि आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 24 धावा आल्यात. पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय दुसरं. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. इथनं अपेक्षा असेल ऋषिकेश कडनं एखाद्या विकेटची. चांगला चेंडू अगोदरच बसले खाली. फटका बॅटवरती कलेक्ट करायचा होता, स्क्रीन मध्ये बघू शकता, कारण बॉल टाकण्याच्या अगोदरच शपथ झाले आणि गोलंदाज देखील तेवढा चालाक होता, त्याने लगेच बॉल ऑप्शनच्या थोडा बाहेर फेकला आणि ते डॉट चेंडूची समाप्ती. राहिलेले चेंडू आता आपण पाहतो. इथनं 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 धावा बनवायचे आहेत. षटक क्रमांक दुसरा. यावेळीचा चेंडू लाईन चेक करतात, पंच आमच्याकडे वळतात आणि इशारा देतात व्हाईट बॉलचा. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी प्राप्त होतील. टीमची टोटल 25. स्विचिटचा प्रयत्न करत होते काढू, परंतु इथे बॉल अगदी ऑप्शनच्या बाहेर गेला आणि पंचांनी सांगितलं की चेंडू वाईट आहे. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीम टोटल धावा फटकावरती 25. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर पुन्हा व्हाईटचा इशारा पंचांकडून आलाय आणि अतिरिक्त रन्स आता वाढत चाललायत. टीम टोटल 26 वरती सिंगल डबलच्या माध्यमातून इथे आपण बघा. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसेल, लक्ष असू द्या, कमिटीचं डिसिजन आलंय. व्हाईटचा इशारा पंचांकडून आलाय. टीमची टोटल आता पाहिली तर धावफलकावरती 26 रन तुम्ही पाहता स्कोरबोर्ड होती. षटकातील आता एकूण शेवटचा अंतिम चेंडू असेल. ऋषिकेश चौधरी तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहतायत. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा त्याने खर्च केलेत. पॉवर सर्कलचं दुसरं षटक आणि अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूला प्रहार केला, अलॉंग द कार्पेट चालत बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव इथे घेत असताना फलंदाज बाद. रनआउट स्वरूपामध्ये प्रशांत कालनना माघारी परतावं लागेल आणि ते धक्का लागलाय टीमला. हाईट फॅक्टर बीमरसाठी करता येईल अथवा रनआउटसाठी करता येईल, परंतु इतर बाबतीत तुम्हाला मात्र ती मुभा दिली जाणार नाहीये. आणि जर पंच 2 आमचे ऑनफिल्ड पंच आहेत, त्यांना जर आवश्यकता भासली तर आमच्या लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने ती मुभा आमच्या ऑर्गनायझर कमिटीने दिलेली आहे. खेळाडूंना नसणार आहे, फक्त हाईट फॅक्टर आणि रनआउटसाठी असेल. नक्कीच महागुरूंचं म्हणणं देखील रास्य करेन. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू अवेलेबल नसेल, फक्त रनआउट आणि बीमर या गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा स्कोरबोर्ड होते आपण पाहिल्या आणि येणारे समीकरण आता 18 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. 18 चेंडू 35 धावा सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची भव्य दिव्य नाईट स्पर्धा बोरदोलच्या ग्राउंडवरती. पहिला चेंडू लॉब केलाय ऑन साइड मध्ये, सरळ चेंडूला फेकून दिलाय आणि रत्नदीप चौधरीचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड आणि टोकलाय षटकार. देखील ओपन केलंय यश कालन. नक्कीच प्रत्येक खेळाडू आक्रमक खेळाडू दाखवतोय. खरं तर प्रत्येक बॉलवरती आल्या आल्या षटकार ठोकतात आणि यश काळेंच्या बॅट मधून देखील आपण षटकार पाहिलाय. पुन्हा एकदा बॉल उडवला हवेत, क्षेत्ररक्षक आलेत परंतु इथे झेल पर्यंत पोहोचलेत
आणि ते धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये लागलाय हेडोटणे टीमला. धावसंख्या 33. तर निश्चित स्वरूपात अमन 11 गावदेवी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी भानुदास म्हात्रे नारिवली यांच्या वतीने इथे 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तर प्रभाकर शेठ पाटील अमन एंटरप्राइजेस वलभ यांच्या वतीने सुद्धा 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. महागुरु मैदानाच्या आतमध्ये एकही खेळाडू तग धरून बसत नाही. खरं तर षटकाराने जरी डावाला सुरुवात केली तरी मैदानावरती तग धरून बसणं फार महत्वाचं आहे. कारण टार्गेट 62 धावेचं आहे. राहिले तर 16 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल आणि प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. नाईट स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांची आवडती स्पर्धा असते आणि बरेच सारे प्रेक्षक नाईट स्पर्धेमध्ये सामना पाहण्यासाठी मैदानावरती येत असतात. सगळ्यांचं स्वागत करूया. हेडोटणे विरुद्ध तुम्ही बलबली ही लढत पाहतायत. एक पनवेल परिसरातला संघ आहे, एक आपण पाहतो डोंबिवली परिसरातला संघ आहे. परंतु इथे टार्गेट आहे 62 धावेचं आणि आतापर्यंत हेडोटणे टीमनं मैदानाच्या आतमध्ये 33 धावा केलेत. जिंकण्यासाठी अद्याप 29 धावा पाहिजेत येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. पॅडवरती चेंडू अपील स्ट्रॉंग होता, परंतु इथे पंचांनी अपील फेटाळून लावलंय. एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल लेग बाय स्वरूपामध्ये रन प्राप्त झाली आणि धावसंख्या 34 होती. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू मध्ये 34 धावा आल्यात, परंतु राहिलेले 15 चेंडू आता बनवायच्यात मैदानावरती. 28 धावा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. आज या मॅच मध्ये दोन्ही संघाला संघर्ष करायचा आहे. यू क्रिएट अ हार्ड वर्क गॉट अ सक्सेस असं म्हटलं जाते की जर सामना जिंकायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला हार्ड वर्क करावा लागेल. चांगला चेंडू होता, बीट झालेत फलंदाज, परंतु रन्स घेण्याचा मनसुबे नाहीयेत. दबाव थोडासा वाढलाय, परंतु इथे डॉट चेंडूची समाप्ती. रत्नदीप चौधरी आपण पाहतो सेकंड स्पेल हातवतोय. पहिलं स्पेल चांगलं होतं, परंतु या स्पेल मध्ये देखील त्याची गोलंदाजी चांगली आहे. 10 चेंडू फेकले त्यानं, आतापर्यंत 18 धावा दिल्यात आणि 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. जिंकण्यासाठी अद्याप आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 28 धावा. सामना अद्याप बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूनं. बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर ऑफसाईड मध्ये लॉंग ऑफ रिझनला एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. सिंगडबाच्या माध्यमातून टीमची टोटल सध्या 36 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती मैदानावरती. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. यावेळी अंतिम चेंडू प्रहार केला ऑफसाईड मध्ये, परंतु चेंडू फेल्ड झालाय. एक सिंगल मिळाली आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती 37 स्कोर आपण पाहतोय. राहिलेत 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी हेडोटणे टीमला 25 धावेची आवश्यकता. मॅच समरी तुम्ही पाहू शकता. पहिलं सत्र गावदेवी बलबली टीम ज्या संघानं 61 धावा केल्या. 15 धावेचं योगदान आशिष पाटीलनं दिलं. विशाल चौधरीनं 13 धावा केल्या. रत्नदीप चौधरीनं देखील 12 धावा केल्या आणि मुकेशनं 12 धावा केल्या. 12वा खेळाडू तुमचा मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. फक्त काही गोष्ट असली तरी फक्त तुमचा 12वा खेळाडू. परंतु त्यांची अविस्मरणीय आठवण स्वर्गीय मंदा नारायण पाटील यांची अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांचा परिवार असेल. त्याचबरोबर जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून बुर्दुल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील बुर्दुल या
नावाने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत तुम्हा सर्वांचं स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आमचे खास करून नितेशदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच 2 षटकर राहिलेत आता मैदानावरती. आपण पाहतोय समीकरण 12 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता असेल हेडूटने टीमला. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर टीम वलवली संघ जो आज अमन ब्रिगेड जय गावदेवी कंस्ट्रक्शन वलवली या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु दुसरीकडे स्कायरा 11 हेडूटने आकाशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच त्यांचं देखील आपण कौतुक करूया. दुसरीकडे आपण पाहतो प्रभाकर शेठ पाटील वलप यांनी या संघाला पुरस्कृत केलंय. कोणता संघ जिंकून सुपर दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करणार या प्रश्नाचं उत्तर म्हणजे येणारे 12 चेंडू. पहिला चेंडू डॉट. आता समीकरण बदललंय. इथे जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 25 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. येणारे 11 चेंडू आणि ते जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. टर्निंग पॉइंट षटक मैदानामध्ये हाताळतोय. चांगला चेंडू ब्लॉकल मध्ये होता. अपील स्ट्रॉंग आहे. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे आणि नक्कीच या बॉलवरती एक लेग बाय स्वरूपामध्ये रन प्राप्त झाली आणि सिंगच्या मदतीने टीमची टोटल 38 38 या धावसंख्येवरती 10 चेंडू 24 समीकरण. मनीष पाटील टर्निंग पॉइंट षटक हाताळतो मैदानावरती, परंतु जिंकण्यासाठी आता 10 चेंडू राहिलेत आणि आता गरज आहे ती 24 धावेची. येणारे 4 चेंडू सामन्याचा निकाल तुम्हाला सांगून जातील. तर येणारे 4 चेंडू मध्ये एखाद 2 जरी मोठे फटके आले तर हेडूटने संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करेल आणि जर षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर वलवली संघ मॅच मध्ये पकड मजबूत करू शकतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जरतला महत्व नसते, परंतु पाहायचं येणारे 10 चेंडू कशा प्रकारे असणार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मनीष पॅडल करतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाहीये आणि एक धाव इथे मिळतीये. एका धावेने टीमची टोटल 39 रन्स. आता समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू आणि फक्त 23 धावेची गरज आहे. सन्माननीय अरुण पाटील बुरदुल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. तर जिंकण्यासाठी आता गरज आहे 9 चेंडू आणि 23 धावेची. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. येणारे चेंडू 9 आणि आता गरज येते 23 धावेची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ब्लॉकरचा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर आणि येतोय चौकार. काळ्यांच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकार आल्यानंतर इथे समीकरण बदललंय. 8 चेंडू 19 धावा. मी सुरुवातीला सांगितलं की मॅच तुम्हाला चांगली नक्कीच पाहायला मिळेल. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि क्षणाक्षणाला मॅच थरारनाट्य परिस्थितीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅक साईडला लॉप केलाय. बॉल चाललाय लॉंग लेग रिझन मध्ये. धन 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 करत सीमारेषा बाहेर. अजून एक शानदार चौकार. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. येणारे 7 चेंडू आता इथनं जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. मैदानावरती आता 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. 7 चेंडू 15ची गरज. यावेळी बॉल लॉप केलाय. मिस टायमिंग आहे आणि क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत. व्हेरी गुड कॅच. अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली आणि आता शेवटचं अंतिम षटक टार्गेट आहे 6 चेंडू आणि 15 धावेचं.
आता 6 चेंडू 15 धावेची गरज आहे. येणाऱ्या शेवटचा अंतिम षटक सामन्याचा निकाल असल्याने या मॅच मध्ये कोणता संघ जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. बिग फाईट लढत मैदानावरती आपण पाहतोय. दोन ताकदवर संघ सहजासहजी मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघाचा संघर्ष चांगला आहे, परंतु शेवटच्या क्षणाला कोणता संघाचा संघर्ष जास्त चांगला राहील आणि कोणता संघ जिंकेल. 6 चेंडू 15 क्रिकेटमध्ये 6 मध्ये 36 बनताना पाहिलेत. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 15 धावा अनेक वेळा बनताना पाहिलेत, परंतु 6 मध्ये 15 धावा डिफेन्स होतानाही पाहिलेत. त्यामुळे येणारे शेवटचे 6 चेंडू इथे गरज आहे जिंकण्यासाठी. आता मैदानावरती 15 धावेची. 6 चेंडू 15 सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा सरपंच चषक 2024 शानदार पर्व. आणि खरं तर आज पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये ह्यो सामना आपण पाहतो. पहिल्या राऊंडचा अंतिम जेपी पॅनल सर्व पंच तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. तर अजितदादा पाटील समाजसेवक कोलेगाव यांच्याकडून 2 षटका जरी मारले तरी 3000चं प्राइज हे खेळाडूंना देण्यात येणार. पहिला चेंडू हवेत लॉप केलाय, परंतु पाहायचंय क्षेत्ररक्षक पोहोचलेत की नाही आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. पहिला चेंडूवरती मनीष पाटीलनं आणि धक्का दिलाय हेडूटने टीमला. इलेव्हन गावदेवी वलवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी भास्कर मस्कर नारिवली यांच्या वतीने विकेट हॅट्रिक प्राप्त करणाऱ्या गोलंदाजाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. पाच चेंडू आणि तर गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी 15 धावेची. 5 चेंडू 15 धावा. सामना मैदानावरती पुन्हा एकदा थरारनाट्य परिस्थितीमध्ये. काय एक जबरदस्त लढत आत मैदानावरती पाहायला मिळाल्या. सुरुवातीपासून प्रत्येक सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळाला आणि हा सामना देखील आता 5 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. बघा 2 चेंडू निर्धाव जरी काढले तर अजित पाटील समाजसेवक कोलेगाव यांच्याकडून 2 चेंडू निर्धाव केले तरी 1000 रुपयाचं प्राइज आहे. परंतु आल्या आल्या स्वागत केलंय षटकाराने आणि आता प्रेक्षकांचा आवाज वाढलाय खरं तर हेडूटने संघाच्या. बॅट मधून षटकार आला आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज आला. बंटीनं मैदानावरती घंटी वाजवली आहे. येणारे 4 चेंडू आता गरज आहे 9 धावेची. 4 चेंडू 9 धावेची गरज आहे. सामना अतिशय सुंदर आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा बॉल गेला असेल तर नवीन बॉल आपण लगेच घ्यायचं मैदानाच्या आतमध्ये. राहिले 4 चेंडू आणि गरज आहे 9 धावेची. सुंदर लढत. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय आणि क्षणाक्षणाला सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कधी सामना हेडूटने संघाच्या बाजूनं तर कधी सामना वलवली संघाच्या बाजूने येतोय. लेंथ खराब आहे, लाईन चुकीची आहे आणि मुन्ना पठाण सर आम्हाला सांगतात की चेंडू वाईट आहे. आणि आता जे डिस्टन्स होतं 4 बॉल मध्ये 9 धावेचं ते आता राहिले 4 चेंडू आणि 8 धावा. बघा 4 चेंडू आणि राहिले तर इथे 8 धावेची गरज आहे. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये बघा क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. महागुरु सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज मैदानावरती. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत. त्यामुळे सामना देखील प्रेक्षकांना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत ही लढत पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. शक्ती प्रदर्शन
ताकदीचा वापर बंटीने पुन्हा एकदा घंटी वाजवली आहे आणि पाठवलाय बॉल सीमारेखा बाहेर, षटकार. आणि बंटीची बॅटिंग जर आवडली असेल प्रेक्षक वर्ग टाळ्या व्हायला हव्यात. काय जबरदस्त क्रिकेट, गेंदबाज कोणी भी रहने दो. आणि नक्कीच ते सांगतोय की गोलंदाज कोणी जरी असला तरी त्याची घंटी वाजवेल. नाव आहे माझं बंटी. 2 षटकार ठोकलेत आणि ते प्रेक्षक बघा सेलिब्रेशन. मैदानाच्या बाहेर सामना आता मजबूत झालाय हेडूटने टीमच्या बाजूला. स्कायरा 11 हेडूटने, हे प्रेक्षक बघा त्यांचे दर्दी प्रेक्षक. पीने वाले को मौका चाहिए. आज की रात हमारे दर्शकों के नाम. तो अजितदादांकडून बघा सामना जर हेडूटने संघाने जिंकला, समाजसेवक अजितदादा पाटील कोलेगाव यांच्याकडून 3000चं प्राइज. संघ जर इथे हेडूटने जिंकला तर 3 चेंडू आणि आता गरज आहे ते 2 धावेची. पुन्हा एकदा पाठवलाय विजयी स्ट्रोक, षटकार ठोकत सामना जिंकलाय. अजित पाटील यांच्याकडून 3000चं प्राइज. आइए बंटी महागुरु. खरं तर बंटीने घंटी वाजवली आज. निश्चित स्वरूपात आता जी लढत झाली, दमदार लढत झाली. एका बाजूला अमन 11 गावदेवी वलवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 हेदुटणे क्रिकेट संघाच्या दरम्यान. आणि या लढतीमध्ये स्कायरा 11 हेदुटणे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही जय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि स्पर्धेमध्ये अमन 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघ तुम्ही सहभागी झाले त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. या सामन्याचा हिरो बंटी. अजित पाटील खऱ्या अर्थाने